नमस्कार मित्रांनो, काल आपण पंचायत राजचं इंट्रोडक्शन बघितलं होतं। पंचायत राजच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काल पंचायत राज त्याच्या राज्यघटनेमध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत, पंचायत राजचा इतिहास कुठला आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पंचायत राजशी संबंधित बघितली होती की त्याचे कलम कुठले आहेत आणि घटना दुरुस्त्या, थोडंफार त्याचं इंट्रोडक्शन आपण बघितलं होतं। मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली विद्याधन अकॅडमी ही काय करते की पंचायत राजची आता सिरीज सुरू करते आणि मग या पंचायत राज मधलं आता आपल्याला पाहायचं। मी तुम्हाला सांगितलं की पंचायत राज अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे। मग आता पंचायत राज म्हणलं तर त्याच्यामध्ये आल्या समित्या, केंद्र सरकारच्या समित्या, राज्य सरकारच्या समित्या। मग मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये एक गोष्ट सांगितली होती, बलवंतराय मेहता समिती जी आहे पंचायत राजमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी समिती आहे, म्हणजे पहिली समिती जी आहे ती समिती म्हणजे बलवंतराय मेहता समिती। आपण काल याचं इंट्रोडक्शन बघितलं। राष्ट्रीय विस्तार सेवा आणि दुसरं हे जे दोन कार्यक्रम होते, एक राष्ट्रीय विस्तार सेवा होता आणि दुसरा समुदाय विकास कार्यक्रम होता, हे दोन कार्यक्रम अपयशी ठरले होते। आणि हे दोन कार्यक्रम अपयशी का ठरले याचा अभ्यास करण्यासाठी मग ही समिती स्थापन केली होती आणि ही समिती आहे बलवंतराय मेहता समिती। ही बलवंतराय मेहता समिती कधीची आहे तर ही समिती आहे 1957 ची। या देशात पंचायत राज उभं राहत असताना केंद्राच्या 6 समित्या आणि राज्याच्या 4 समित्या अशा 10 समित्यांनी मिळून देशातलं पंचायत राज उभं केलेलं आहे। मग त्याच्यामधली सगळ्यात पहिली समिती आपण आता पाहत आहोत ती समिती म्हणजे बलवंतराय मेहता समिती। ही जी समिती आहे, मी कालच्या लेक्चरमध्ये असं पण एक सांगितलं होतं की पंचायत राज या देशामध्ये जे आहे त्याचं मूळ जर कोणत्या समितीमध्ये पाहायला मिळत असेल तर ती समिती आहे बलवंतराय मेहता समिती। आता हे बलवंतराय मेहता कोण होते? हे बलवंतराय मेहता हे म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत। हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत। बघा, हे जे बलवंतराय मेहता हे कोण तर हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री। आता गुजरात आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्याची स्थापना ही जी आहे तर ही सेम डेटला झालेली आहे, ती म्हणजे 1 मे 1960 ला। मग गुजरातचे माजी मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी समिती स्थापन केली। आणि मग ही जी समिती आहे तर या समितीचे अध्यक्ष बलवंतराय मेहता होते। सदस्य कोण कोण होते? फुलसिंग ठाकूर, बीजी राव आणि डीपी सिंग या समितीचे सदस्य। बलवंतराय मेहता समितीचे जे सदस्य आहेत तर त्याच्यामध्ये पहिले आहेत, त्यांचं नाव आहे फुलसिंग ठाकूर। बघा, पहिले जे सदस्य आहेत त्यांचं नाव आहे फुलसिंग ठाकूर। त्याच्यानंतर दुसरे सदस्य आहेत बीजी राव आणि तिसरे आहेत डीपी सिंग। फुलसिंग ठाकूर, बीजी राव आणि डीपी सिंग। बघा, लक्ष द्या, पंचायत राजच्या 10 समित्या आहेत, त्याच्यातली पहिली समिती पाहतोय। ही जी पहिली समिती आहे ही समिती बलवंतराय मेहता समिती कधीची आहे? 1957 ची आहे। हे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत। या समितीमध्ये 3 सदस्य आहेत। 3 सदस्य कुठले कुठले? एक फुलसिंग ठाकूर, दुसरे बीजी राव आणि तिसरे जे आहेत तर ते म्हणजे डीपी सिंग आहेत। आता या समितीचा जो अहवाल आहे, ही जी बलवंतराय मेहता समिती आहे या समितीचा अहवाल हा 27 नोव्हेंबर 1957 ला जाहीर झाला। या समितीचा जो अहवाल आहे, लक्ष द्या, या समितीचा अहवाल हा कधी जाहीर झाला तर 27 नोव्हेंबर 1957 ला। आणि ही जी समिती आहे हिच्या जास्तीत जास्त शिफारशी स्वीकारलेल्या आहेत। या समितीच्या साधारणतः 1958 ला आपण शिफारशी स्वीकारल्या, म्हणजे समिती 57 ची, ठीक आहे। त्याच्यानंतर अहवाल सादर झाला 27 नोव्हेंबर 1957 ला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या समितीच्या ज्या शिफारशी स्वीकारल्यात त्या 1958 ला। म्हणजे एक गोष्ट इथं आपल्याला कळालं पाहिजे, जी समिती आहे ही समिती 1957 ची आहे आणि या समितीचा जो अहवाल आहे तो स्वीकारला 1958 ला।
मी पुन्हा एकदा सांगतो, पंचायत राज मधली सगळ्यात महत्वाची समिती ही आहे आणि तिचं नाव आहे बलवंतराय मेहता समिती. ठीक आहे. मग हे सदस्य आहेत गुजरात, हे बलवंतराय मेहता कोण, तो गुजरातचे माजी मुख्यमंत्री. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 57 आहे आणि स्वीकारला अहवाल कधीचा, तो 1958चा. मग बलवंतराय मेहता समितीच्या ज्या शिफारशी आहेत, या शिफारशी प्रचंड चर्चेत असतात आणि आयोग नेहमी याच्यावर प्रश्न विचारतात. बलवंतराय मेहता समितीची पहिली शिफारस अशी आहे, लक्ष द्या, या देशातलं जे पंचायत राज आहे त्यांनी सांगितलं या दोन, एक समुदाय विकास योजना आणि दुसरं राष्ट्रीय विकास परिषद, ही दोन्ही कार्यक्रम अपयशी ठरली. पण का, याचं कारण असं आहे, तालुक्या लेवलला आणि गाव लेवलला योजनांचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी यंत्रणाच नाहीये. म्हणून बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय, त्याची पहिली शिफारस असं आहे, या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज कसं असावं, तर हे पंचायत राज त्रिस्तरीय असावं. देशातलं पंचायत राज कसं असावं, 3 स्तरीय. बघा, ह्या 3 स्तरीयवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. आपल्या देशातलं मॅक्झिमम पंचायत राज हे 3 स्तरीय आहे. मग हे 3 स्तर कुठले कुठले, हे 3 स्तरांमध्ये पहिली गोष्ट इथे लक्षात ठेवा, एक आहे जिल्हा परिषद, दुसरं पंचायत समिती आणि तिसरं जे आहे तर ते आहे ग्रामपंचायत. बघा, बलवंतराय मेहता समितीची पहिली शिफारस, जे पंचायत राज या देशातलं ते 3 स्तरीय असावं. मग हे 3 स्तर कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये सांगितलंय, पहिला स्तर आहे जिल्हा परिषद, दुसरा आहे पंचायत समिती आणि तिसरा जो स्तर आहे त्याचं नाव आहे ग्रामपंचायत. मग त्यांनी सांगितलं गाव लेवलला ग्रामपंचायत असावी, तालुका लेवलला पंचायत समिती असावी आणि जिल्हा लेवलला जिल्हा परिषद असावी. दुसरी जी शिफारस अशी आहे, 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून. बघा, पहिली शिफारस ही आहे. दुसरी इथं सांगितलंय 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत स्थापन करा. बघा, पहिली शिफारस बलवंतराय मेहता समितीने काय सांगितलं, भारतातलं जे पंचायत राज ते किती स्तरीय असावं, 3 स्तरीय. मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीमध्ये सांगितलं 2 किंवा अधिक ग्रामपंचायत्या एकत्र याव्या आणि त्यांच्यापासून मग न्याय पंचायत ही जी आहे तर ही स्थापन करावी. त्याच्यानंतरची तिसरी जी शिफारस आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय, ग्रामपंचायतीचा जो विकास सचिव आहे, इथं सांगितलंय तिसरी शिफारस, लक्ष द्या, इथं असं सांगितलंय, जो ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीचा जो विकास सचिव आहे तो ग्रामसेवक असावा. बलवंतराय मेहता समिती 1957ची पहिली शिफारस, किती स्तरीय असावं पंचायत राज, 3 स्तरीय. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. दुसऱ्यामध्ये सांगितलं की 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत स्थापन करा. आणि तिसरी शिफारस त्याच्यामध्ये अशी आहे, ग्रामपंचायतीचा विकास सचिव हा कोण असावा, तर त्याचं नाव आहे ग्रामसेवक. ही गोष्ट लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असावा, ग्रामसेवक असावा, असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, इथं असं सांगितलं की आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व द्या. बघा, झेडपी मध्ये कोणाला सदस्यत्व द्या म्हणून सांगितलं, आमदार खासदार यांना जिल्हा परिषद मध्ये सदस्यत्व द्यावे. अतिशय सोप्या शिफारशी आहेत. हे बघा, तुम्हाला मी शब्दवारीच सांगतो. बलवंतराय मेहता समिती पहिले 3 सांगितलं, झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीला पकडायचं, 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत, दुसरी शिफारस. पुन्हा ग्रामपंचायतीपाशीच थांबायचं, ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामसेवक असावा, तिसरी शिफारस. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, डायरेक्ट जिल्हा परिषदेकडे आलेला आहे, आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व द्या. ही बलवंतराय मेहता समिती आहे.
काय सांगितलंय? आमदार आणि खासदार यांना जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व द्या, ही जी शिफारस आहे ही सुद्धा बलवंतराय मेहता समितीची शिफारस आहे। ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा, हा सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचा आहे। आणि लास्टची शिफारस जी आहे, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा। बघा, शेवटची शिफारस याच्यामध्ये अशी आहे की झेडपीचा अध्यक्ष कोण असावा, तर तो एक IAS म्हणजे जिल्हाधिकारी। लक्षात ठेवा, इथे एक वाक्य लक्षात ठेवा, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण असावा, तर जिल्हाधिकारी असावा, ही गोष्ट आहे। इथं बलवंतराय मेहता समिती आपली संपते, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, बघा, बलवंतराय मेहता समितीनं सांगितलेली जी पहिली शिफारस आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे जे 3 स्तर आहेत, या 3 स्तरालाच पहिल्यांदा पंचायत राज हे जे नाव आहे हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं। बलवंतराय मेहता समिती 1957 ची, ह्याच्यामध्ये सांगितलं हे जे 3 स्तर आहेत, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा ह्या 3 स्तरालाच काय नाव दिलंय? या 3 स्तराला नाव दिलंय पंचायत राज। आणि हे नाव कुणी दिलं? त्यांचं नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू। मित्रांनो, मी हे असं मुद्दाम अतिशय व्यवस्थित लिहिलं नाही, मी लिहिताना व्यवस्थित लिहित नाही। त्याचं कारण असं आहे, तुम्ही लिहिताना व्यवस्थित लिहावं आणि तुम्हाला समजावं, ठीक आहे? तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करू नये, तुम्ही आधी समजून घ्यावं की नेमकं कोणती समिती आहे। आता माझी थोडी शिकवण्याची पद्धत थोडीशी जुन्या प्रकारची आहे, पण ती टिकाऊ आहे, तुम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे। मग आपलं चॅलेंज आहे, तुम्हाला एकदा पंचायत राज आपण शिकवलं, नंतर पंचायत राज तुम्हाला चांगले मार्क पडले पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घ्या। नंतर तुम्हाला कुठल्याही पुस्तकातून वाचायची गरज नाही, फक्त आयोगाचे प्रश्न बघत राहा। मग मी इथं लक्षात ठेवा, आपण पहिली समिती पाहतोय, सगळ्या समित्या 10। मग आपण कालच्या लेक्चरमध्ये जे जे बघितलं, कालच्या लेक्चरमधलं सुद्धा मी आजच्या लेक्चरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करेन। मग ही जी बलवंतराय मेहता समिती आहे, पहिली समिती, या देशातलं सगळं पंचायत राज ज्या समितीच्या शिफारसीच्या आधारावर आहे ती समिती बलवंतराय मेहता समिती। बलवंतराय मेहता समिती 57 ची आहे। या बलवंतराय मेहता समितीचा अहवाल सुद्धा 57 चा आहे आणि त्याची जी शिफारस आहे ती शिफारस 58 ची आहे। बलवंतराय मेहता समितीनं एक सांगितलंय, या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज 3 स्तरीय असावं। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ह्या 3 स्तरालाच सर्वप्रथम पंचायत राज हे जे नाव आहे हे नाव पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं। ह्याच्यावर प्रश्न आहे। आणि बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी सांगायच्या तर आपल्याला सहज सांगता आल्या पाहिजे। मग कसं? या बघा, मी तुम्हाला 1 2 3 पासून सुरुवात करायची। किती स्तर? 3। त्याच्यात सर्वात कमीचा स्तर पकडायचा ग्रामपंचायत, त्याच्यानंतर 2 लक्षात ठेवायचं, 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत, 3 2 1 3 म्हणलं तर काय 3 स्तरीय। मग ते 3 स्तरीय म्हणलं की त्याला पंचायत राज नाव दिलं आणि नेहरूंनी नाव दिलं, ही सहज लक्षात ठेवायचं, ह्यात काय विषय नाही। 3च्या नंतर 1 कमी करा, 2 म्हणजे 2 किंवा अधिक ग्रामपंचायती एकत्र येऊन काय स्थापन करायची? न्याय पंचायत स्थापन करायची। 3 2 शिफारशी इथं संपल्या। आणि ग्रामपंचायतीचा जो सचिव आहे, विकास सचिव आहे, त्याचं जे नाव आहे, ग्रामपंचायतीचा जो विकास सचिव आहे त्याचं जे नाव आहे तो ग्रामसेवक आहे। ग्रामपंचायतीचा विषय संपला। आमदार खासदारला जिल्हा परिषद प्रतिनिधित्व द्या आणि जिल्हाधिकाऱ्याला झेडपीचा अध्यक्ष करा, ही शिफारस बलवंतराय मेहता समितीची। मित्रांनो, ह्या ज्या शिफारशी आहेत, आता ही शिफारस तुम्हाला मी शिकवली, 2-3 वेळा सांगितली, मग ह्याची ट्रिक लक्षात ठेवायची। तुम्ही एक लक्षात घ्या, ही जी ट्रिक आहे मी तुम्हाला आताच सांगितलं, आपण काय ट्रिक्स सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवा, तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे 3 2 एवढं जरी तुम्ही लक्षात धरलं तरी अख्खं तुम्हाला बलवंतराय मेहता समिती सांगता आली पाहिजे। 3 स्तरीय, 3 स्तराला नाव दिलं पंचायत राज पंडित जवाहरलाल नेहरू। 2 किंवा अधिक ग्रामपंचायती एकत्र आल्या, न्याय पंचायत। ग्रामपंचायतीचा विषय आला, ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण? ग्रामसेवक, ठीक आहे। त्याच्यानंतर पंचायत समितीचा इथं विषय नाही, झेडपी। आमदार खासदारला जिल्हा परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्या आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कलेक्टरला करा, विषय संपला।
कळलं? ही बलवंतराय मेहता समिती आहे. ही एकदा व्यवस्थित असं रिव्हिजन करा, व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला जर या समितींबद्दल किंवा माझ्या लेक्चरबद्दल जर एखादी गोष्ट तुम्हाला नाही समजली, खाली कमेंटमध्ये द्या किंवा खाली नंबर आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. समिती अनालिसिस झाली पाहिजे, समजली पाहिजे, हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे. मित्रांनो, आपण बलवंतराय मेहता समिती पहिली समिती बघितली. पंचायत राजच्या आतापर्यंतच्या म्हणजे सगळ्या समित्या 10 आहेत. त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या ज्या समित्या आहेत त्या 6 आणि राज्य सरकारनं स्थापन केलेल्या समित्या या 4 आहेत. मग आता केंद्र सरकारनं स्थापन केलेली जी समिती आहे ती बलवंतराय मेहता समिती आपण आताच बघितली. थोडक्यात मी तुम्हाला त्याच्या 2 ट्रिक सांगितल्या, 3 आणि 2. एक तर बलवंतराय मेहता समितीनं सांगितलं या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज 3 स्तरीय असावं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. 2 ही ट्रिक मी सांगितलेली आहे. 2 म्हणजे काय? 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीमधून न्यायपंचायती स्थापन करा. 2 तरी शिफारस तुम्हाला माहित झाल्या. दुसरं, ग्रामपंचायतीचा विकास सचिव कोण असावा? ग्रामसेवक. 3 शिफारशी झाल्या. जिल्हा परिषदेमध्ये आमदार खासदारला प्रतिनिधित्व द्या, 4 शिफारशी झाल्या. आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा, 5 शिफारशी झाल्या. ही बलवंतराय मेहता समिती होती. ज्या समितीच्या आधारावर या देशातलं सगळं पंचायत राज उभं आहे ती बलवंतराय मेहता समिती होती. आता आपल्याला दुसरी समिती पाहायची आहे. ती समिती, तिचं नाव आहे व्ही.टी. कृष्णमाचारी समिती. लक्ष द्या, आता आपल्याला दुसरी समिती पाहायची आहे ती म्हणजे व्ही.टी. कृष्णमाचारी समिती. लक्ष द्या, व्ही.टी. कृष्णमाचारी समिती. मित्रांनो, ही जी समिती आहे तर ही 1960 ची समिती आहे. लक्ष द्या, व्ही.टी. कृष्णमाचारी जी समिती आहे तर ही समिती कधीची आहे? तर ही समिती जर तुम्ही म्हणलात तर ही 1960 ची आहे, हे लक्षात ठेवा. आता व्ही.टी. कृष्णमाचारी समिती, कृष्ण पहिलं बलवंत म्हणजे मोठा भाऊ आणि पुन्हा श्रीकृष्ण म्हणजे त्यापेक्षा छोटा भाऊ. ठीक आहे, कृष्णमाचारी समितीनं सांगितलं शेवटी भाऊ एकच शिफारस सांगणार, म्हणून इथे एक लक्ष द्या. जे कृष्णमाचारी समिती आहे या समितीची पहिली शिफारस सुद्धा तीच आहे. ती म्हणजे कुठली? ह्याच्यामध्ये सांगितलंय की भारतातलं जे पंचायत राज आहे ते 3 स्तरीयच असावं, त्रिस्तरीयच म्हणून हीच शिफारस कृष्णमाचारी समितीने केली. दुसरं इथं सांगितलंय कृष्णमाचारी समितीनं प्रत्येक गावाला विकास आराखडा असावा. कृष्णमाचारी समितीची दुसरी शिफारस अशी आहे की प्रत्येक गावाला विकास आराखडा असावा. विकास आराखडा असावा. बघा, कृष्णमाचारी समिती आहे. कृष्णमाचारी समितीनं पहिल्यांदा सांगितलं की या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज 3 स्तरीय असावं. दुसरी शिफारस कृष्णमाचारी समितीची अशी आहे की प्रत्येक गावाला विकास आराखडा असावा. आणि तिसरी शिफारस यामध्ये लक्षात ठेवा, विकास गट हा नियोजनाचा घटक असावा. तिसरी शिफारस इथं लक्षात ठेवा, काय तर विकास गट हा नियोजनाचा घटक असावा. बघा, समिती आहे व्ही.टी. कृष्णमाचारी समिती. ही समिती 1960 ची समिती आहे. या समितीच्या ज्या शिफारशी आहेत तर त्या 3 आहेत. पहिली शिफारस, पंचायत राज या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज 3 स्तरीय असावं. इथं मोठ्या म्हणजे आपल्या बलवंतराय म्हणजे आता बलवंत आणि श्रीकृष्ण दोघं भाऊच ना, मग ह्यांनी तिथं तसं उदाहरण दिलंय, ती तेच सेम घेतली 3 स्तरीयची. फक्त इथं लक्षात ठेवा, विकास या शब्दाला जास्त फोकस केलेला आहे. कोणत्या शब्दाला फोकस केला इथं? तर इथं विकास या शब्दाला फोकस केलेला आहे. इथं सांगितलंय प्रत्येक गावाला विकास आराखडा असावा. आणि तिसरा आहे विकास गट हा नियोजनाचा घटक असावा. मग असं म्हणालो की कृष्ण या समितीत एकच शब्द लक्षात ठेवायचा, विकास. नाहीतरी श्रीकृष्ण त्याचे विचार, श्रीकृष्णाचे विचार ज्याच्या आयुष्यात आहेत नक्कीच त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आपल्यासाठी हे कामाचं आहे हे लक्षात ठेवण्यासारखं आहे, म्हणून महत्वाचं आहे. समिती आहे व्ही.टी. कृष्णमाचारी समिती. व्ही.टी. कृष्णमाचारी समितीच्या 3 शिफारशी आहेत. पहिलं, या देशातलं जे पंचायत राज आहे
हे पंचायत राज हे 3 स्तरीय असावं, दुसरं प्रत्येक गावाचा विकास आराखडा असावा, आणि तिसरं याच्यामध्ये सांगितलंय विकास गट हा नियोजनाचा घटक असावा. हे बघा, ही जी पुन्हा एकदा मी सोप्या भाषेत सांगतो, आपल्या बोली भाषेमध्ये काय सांगितले व्ही.टी. कृष्णमाचार्यने. व्ही.टी. कृष्णमाचार्यनं पहिली शिफारस इथं सांगितलेली आहे, ती म्हणजे कुठली, ह्याच्यामध्ये सांगितलं 3 स्तरीय. प्रत्येक गावाला एक विकास आराखडा ठरवा, आणि विकास गट हा नियोजनाचा निकष असावा. म्हणजे विकासावर इथं फोकस केलेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही सुद्धा दुसरी समिती आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, आपण पंचायत राजच्या 2 समित्या बघितल्या. पहिली समिती बलवंतराय मेहता समिती, आणि दुसरी समिती आपण जी बघितली ती म्हणजे व्ही.टी. कृष्णमाचार्य समिती. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी समिती तर महत्वाची आहे, ती म्हणजे अशोक मेहता समिती. मित्रांनो, आता आपल्याला तिसरी समिती पाहायची आहे, ती म्हणजे अशोक मेहता समिती. बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी बरं का. हा, आता बघा, हे म्हणजे अशोक मेहता समिती. आपल्याला जी समिती पाहायची आहे, बघा लक्ष द्या, ही तिसरी समिती. आपण 2 समिती आत्ताच बघितल्या, पहिली बलवंतराय मेहता समिती, दुसरी व्ही.टी. कृष्णमाचार्य समिती. बघा, त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवलं, बलवंतराय मेहता म्हणजे 2च आकडे लक्षात ठेवले, 3 आणि 2. त्रिस्तरीय, त्या तिघांना नाव पंचायत राज पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलं. 2 किंवा अधिक ग्रामपंचायतीमधून न्यायपंचायती स्थापन करा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीचा विकास सचिव हा ग्रामसेवक असावा. जिल्हा परिषदेमध्ये आमदार खासदारला प्रतिनिधित्व द्या, आणि जिल्हा परिषदेचा जो प्रमुख आहे तो कोण करा, तर तो जिल्हाधिकारी करा. त्याच्यानंतर दुसरी समिती व्ही.टी. कृष्णमाचार्य समिती 1960. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं की 3 स्तरीय ह्यालाच पुन्हा रिपीट केलेला आहे. पुन्हा दुसरं विकास घटक, प्रत्येक गावाचा विकास म्हणजे हे असावा, एक विकास आराखडा असावा, आणि विकास घटक हाच नियोजनाचा घटक असावा. ही सुद्धा त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे. मग आता आपल्याला समिती पाहिजे ती म्हणजे अशोक मेहता समिती. मित्रांनो, ही समिती शिकण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी समजून घेणं खूप आवश्यक आहे. अशोक मेहता जी समिती आहे, ही समिती 1977ची आहे. आता मी सगळ्यात जास्त फोकस करतो त्या 1977ला. 1977 हे वर्ष असं आहे, या वर्षी पहिल्यांदा या देशामध्ये बिगर काँग्रेस सरकार आलं. 1977ला पहिल्यांदा या देशात कोणतं सरकार आलं, तर बिगर काँग्रेस. कारण काँग्रेसची सत्ता होती. 1975ला म्हणजे 25 जून 1975ला इंदिरा गांधींनी या देशामध्ये आणीबाणी लावली. आणीबाणी लावल्याच्या नंतर 26 जूनला मग तिथं 20 कलमी कार्यक्रम आपल्या देशात लागू झाला. 2 वर्ष ही आणीबाणी लावली गेली, आणि मग या आणीबाणीनंतर आपल्या देशामध्ये जी निवडणूक झाली, या निवडणुकीनंतर पहिल्यांदा लोकांनी काँग्रेसला आणि इंदिरा गांधीला हरवलं. आणि मग हरवल्याच्या नंतर ज्या इलेक्शनमध्ये मोरारजी देसाई सरकार या देशामध्ये आलं, आणि मोरारजी देसाई सरकारनं या पंचायत राजसाठी एक त्यांची समिती नेमली, जी समिती नंतर प्रचंड चर्चेत होती, आणि त्या समितीचं नाव आहे ती म्हणजे अशोक मेहता समिती. आता सरळ आहे, बलवंतराय मेहता समिती ही जर तुम्ही म्हणाल तर ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेमली होती, आणि अशोक मेहता समिती जर म्हणाल तर ही समिती आपल्या जनता पार्टीच्या सरकारने नेमली होती. ठीक आहे, आता इथं तुम्हाला माहितीये दोन्ही अपोजिट गोष्टी आहेत. बलवंतराय मेहता ते आणि हे अशोक मेहता आहेत, ते म्हणले 3 स्तरीय असावं पंचायत राज, हे म्हणले भारतातलं पंचायत राज 2 स्तरीय असावं. लक्षात ठेवा, अशोक मेहता समितीची पहिली शिफारस अशी आहे, भारतातलं जे पंचायत राज आहे तर ते द्विस्तरीय असावं. भारतातलं पंचायत राज हे कसं असावं, द्विस्तरीय असावं. आणि ह्या द्विस्तरीय मध्ये त्यांनी काय केलं, त्यांनी 2च म्हणजे ग्रामपंचायत सांगितलीच नाही, त्यांनी सांगितलं एक जिल्हा परिषद आणि दुसरं सांगितलं मंडल पंचायत. लक्षात ठेवा, पहिलं ह्याच्यामध्ये सांगितलं ते म्हणजे जिल्हा परिषद, आणि दुसरं ह्याच्यामध्ये सांगितलं ते म्हणजे मंडल पंचायत. अशोक मेहता समितीची पहिली शिफारस आहे. ही पहिली शिफारस अशी आहे
या देशातलं जे पंचायत राज आहे हे पंचायत राज हे द्विस्तरीय असावं आणि याच्यामध्ये सांगितलं पहिलं स्तर आहे तो जिल्हा परिषद आणि दुसरा जो आहे त्याचं नाव आहे मंडल पंचायत. दुसरी शिफारस अशी आहे की ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की त्यांचा जो कार्यकाळ आहे बलवंतराव मेहता समितीने सांगितला होता जो कार्यकाळ 5 वर्ष, अशोक मेहता समितीने सांगितला की पंचायत राजचा जो कार्यकाळ आहे तो 4 वर्ष करा. मग इथं दुसरी शिफारस अशी आहे पंचायत राजचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ 4 वर्ष इतका त्यांनी सांगितलाय. तिसरी शिफारस अशी आहे पंचायत राजला म्हणजे जे काय पंचायत राज जे काय आता ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद इथं त्यांनी 2 स्तरीय सांगितलंय. तिसरी अशी आहे की कर लावण्याचे अधिकार द्या. लक्षात ठेवा इथं सांगितलंय जे पंचायत राज आहे त्यांना कशाचे अधिकार द्या, कर लावण्याचे अधिकार द्या. पहिलं द्विस्तरीय आणि मी हे झेडपी मंडल पंचायत. दुसरं कार्यकाळ 4 वर्ष सांगितलंय हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय सांगितलंय त्याच्यानंतर कर लावण्याचे पंचायत राजला अधिकार द्या. पुन्हा बघा स्वतंत्रता काही गोष्टी दिल्यात. नोकर भरती सुद्धा ह्यांची स्वतंत्र करा म्हणून सांगितलं. जे पंचायत राज आहे मंडल पंचायत झेडपी वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत ही गोष्ट इथं लक्षात ठेवा की काय करा नोकर भरती स्वतंत्र करा. हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात ठेवा. इथं सांगितलेलं आहे त्यांनी नोकर भरती काय करा स्वतंत्र करा. नोकर भरती काय करा स्वतंत्र करा. आणि अजून एक गोष्ट इथं सांगितली की जिल्हा नियोजन समित्या जिल्ह्यात कोणत्या नियोजन समित्या ज्या आता जिल्हा नियोजन समित्या 243 ZD नुसार टाकल्यात याच जिल्हा नियोजन समितीचा जो प्रमुख असतो तो पालकमंत्री असतो. ठीक आहे मग जिल्हा नियोजन समित्या स्थापन करा. जिल्हा नियोजन समित्या स्थापन करा. बघा आपण पाहतोय कोणती समिती अशोक मेहता समिती. मित्रांनो अशोक मेहता समिती 1977ची आतापर्यंत ज्या ज्या समित्या झाल्या 2 समित्या बघितल्या बलवंतराय आणि दुसरं VT कृष्णमाचारी. दोन्ही समित्यांनी सांगितलं पंचायत राज हे 3 स्तरीय असावं. यांनी सांगितलं पंचायत राज 2 स्तरीय असावं. पंचायत राजचा कार्यकाळ हा 5 वर्ष त्यांनी सांगितलेला होता यांनी 4 वर्ष सांगितलं. आता तुम्ही मला घेतलं नाही ते असतं. ठीक आहे त्याच्यानंतर तिसरं जिल्हा नियोजन समित्या स्थापन करा असं इथं सांगितलंय. कर लावण्याचा अधिकार द्या हा पण इथं विषय सांगितलाय. नोकर भरती स्वतंत्र करा ही सुद्धा इथं शिफारस केलेली आहे. आता तिथं सांगितलंय 2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत स्थापन करा. कुठं बलवंतराय मेहतामध्ये आताच बघितलंय आपण. इथं काय सांगितलं इथं सांगितलंय न्याय पंचायती पंचायत समिती पंचायतीपासून वेगळ्या करा. इथं काय सांगितलं इथे एक गोष्ट लक्षात ठेवा इथं सांगितलं न्याय पंचायती. लक्ष द्या न्याय पंचायतीपासून वेगळ्या करा. बघा लक्ष द्या आपण पाहतोय कोणती समिती अशोक मेहता समिती. ही जी अशोक मेहता समिती आहे ही समिती 1977ची आहे. ही बिगर काँग्रेस म्हणजे जनता पार्टीची ही समिती आहे. आतापर्यंत झालेल्या 2 समित्या त्यांनी सांगितलं पंचायत राज हे 3 स्तरीय असावं. या समितीने सांगितलं पंचायत राज हे 2 स्तरीय असावं. दुसरं पंचायत राजची जी रचना आहे ती द्विस्तरीय असावी. एक सांगितलंय जिल्हा परिषद आणि दुसरं सांगितलंय मंडल पंचायत. आता दुसरं इथं कार्यकाळ किती 4 वर्ष ठेवा. तिथं 5 वर्ष इथं 4 वर्ष. तिथं न्याय पंचायती स्थापन करा सांगितलं इथं वेगळ्या करा म्हणून सांगितलं. रद्द करा नाही न्याय पंचायती वेगळ्या करा असं इथं सांगितलंय. ओके त्याच्यानंतर नोकर भरती स्वतंत्र करा कर लावण्याचे अधिकार द्या. हे सगळ्या गोष्टी या अशोक मेहता समितीच्या आहेत. कशा लक्षात ठेवणार ह्या हे बघा इथं लक्षात ठेवा अशोक मेहता समिती ते ह्याला कम्पेअर करायचं बलवंतराय सोबत. त्यानं 3 सांगितलं ह्यानं 2 सांगितलं. त्यानं कार्यकाळ 5 वर्षात सांगितला त्यानं इथं कार्यकाळ 4 वर्षात सांगितला. त्यानं न्याय पंचायती स्थापन करा म्हणलं 2 किंवा अधिक ग्रामपंचायती
ह्याने काय म्हणला, ग्रामपंचायती पंचायतीपासून वेगळं करा. बरं, त्यांनी कर लावण्याचा अधिकार, नोकर भरतीबाबत त्यांनी काय सांगितलं नाही, इथं त्यानं स्वतः सांगितलं इथं. आणि दुसरी गोष्ट, जिल्हा नियोजन समिती हा एक कीवर्ड लक्षात ठेवा, कारण जिल्हा नियोजन समिती स्थापन करा ही शिफारस कोणाची, हा प्रश्न विचारलाय, ही अशोक मेहता समिती शिफारस आहे. त्याच्यानंतर असा पण तुम्हाला प्रश्न विचारला की अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कुठल्या राज्यात पंचायत राज व्यवस्था उभी करण्यात आलेली आहे. तर ते जे राज्य आहे द्विस्तरीय, मग पहिलं राज्य आहे कर्नाटक, आंध्र आणि पश्चिम बंगाल. अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार, वाक्य लक्षात ठेवा, हे जे अशोक मेहता समिती आहे या समितीच्या शिफारशीनुसार या देशात पंचायत राज बरोबर कोणत्या कोणत्या राज्यात निर्माण केलेला आहे. तर पहिलं राज्य आहे कर्नाटक, पहिलं राज्य आहे. याच्यानुसार पहिलं राज्य मित्रांनो लक्षात ठेवा, पहिलं राज्य आहे कर्नाटक. पहिलं राज्य कुठलं, कर्नाटक. दुसरं राज्य आहे आंध्र आणि तिसरं आहे पश्चिम बंगाल. दुसरं जे राज्य आहे ते आंध्र प्रदेश आहे आणि तिसरं आहे पश्चिम बंगाल. बघा काय चाललाय पॉइंट, की अशोक मेहता समिती या समितीच्या शिफारशीनुसार आपल्या देशात मग कोणते असे राज्य आहेत की ते या समितीच्या शिफारशी त्या राज्याने इम्प्लिमेंट केलेलं आहे. त्याच्यातलं पहिलं राज्य कर्नाटक आहे, दुसरं आंध्र आहे आणि तिसरं पश्चिम बंगाल आहे. ओके, तर ही सगळी अशोक मेहता समिती आहे. ही समिती शिकत असताना आपल्याला कम्पेअर करावं लागेल बलवंतराय मेहता समितीशी. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे की अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कुठल्या राज्यामध्ये पंचायत राजचं इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं होतं. तर मित्रांनो, पहिलं राज्य कर्नाटक आहे, दुसरं आंध्र आहे आणि तिसरं पश्चिम बंगाल आहे. हे आपण सगळ्यांनी विसरू नये. ह्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न पाहायला मिळत नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. एवढा कोर पार्ट आहे आणि हा तुम्हाला आलाच पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण 3 समित्या बघितल्या. पहिली बलवंतराय मेहता समिती बघितली, दुसरी व्ही.टी. कृष्णमाचारी समिती बघितली आणि तिसरी जी समिती आहे ती समिती आपण अशोक मेहता समिती बघितली. आता आपण अशोक मेहता समिती बघितली. मग आता ही जी अशोक मेहता समिती आहे त्यानंतर आपल्याला चौथी समिती बघायची आहे. आणि ही जी चौथी समिती आहे तर ही समिती ती म्हणजे जी.व्ही.के. राव समिती. लक्षात ठेवा, ही जी चौथी समिती आहे मित्रांनो, ही समिती आहे जी.व्ही.के. राव समिती. लक्षात ठेवा, जी.व्ही.के. राव समिती. बघा, ही जी जी.व्ही.के. राव समिती आहे ही समिती 1985 ला नियोजन आयोगाने स्थापन केलेली आहे. ही समिती लक्ष द्या, कधी तर 1985 ला नियोजन आयोगाने स्थापन केलेली आहे. बघा, जी समिती आहे तिचं नाव आहे जी.व्ही.के. राव समिती. मित्रांनो, ही जी समिती आहे ही समिती 1985 ला जी.व्ही.के. राव समिती ही नियोजन आयोगाने स्थापन केली. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नियोजन आयोग हे नेमकं काय होतं. आता आपल्याला माहिती आहे, सिलेबसमध्ये आहे, हे जे नियोजन आयोग आहे या नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 ला झाली होती. हे जे नियोजन आयोग आहे हे नियोजन आयोग एक पंचवार्षिक योजना तयार करायचं आणि राष्ट्रीय विकास परिषद पहिले होती, ती 1952 होती. ती काय करत होतं की या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी करायचं. मग नियोजन आयोग प्लॅनिंग कमिशन, मग नरेंद्र मोदी सरकार किंवा नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले आणि मग त्यांनी 15 ऑगस्ट 2014 ला त्यांच्या भाषणात सांगितलं की नियोजन आयोगाच्या ऐवजी आपल्या देशामध्ये नीती आयोग येईल. मग आता ह्या नीती आयोगावर पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. हा जो नीती आयोग आहे हा नीती आयोग नियोजन आयोगाच्या ऐवजी आलेला आहे. मग हा नियोजन आयोग फक्त एवढं लक्षात ठेवा की त्याचं 1950 ची त्याची स्थापना आहे. या नियोजन आयोगानं जी.व्ही.के. राव समिती स्थापन केली. आता राव समिती ओळखली जाते पदांसाठी. आता ह्या समितीच्या ज्या शिफारशी आहेत तर या साधारणतः 5 शिफारशी आहेत. तर हे आपल्याला कळलं, त्याच्यासाठी 4 शिफारशी या पदांसाठीच आहेत. मग आता इथं जर पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवा, ही जी जी.व्ही.के. राव समिती आहे याच्यामध्ये पहिल्यांदा इथं सांगितलं की जिल्हा परिषदेला, लक्ष द्या, जिल्हा परिषदेला काय द्या तर मध्यवर्ती स्थान द्या.
बघा, GVK राव समिती, ही जी GVK राव समिती आहे ही समिती मित्रांनो 1985 चे नियोजन आयोगाने स्थापन केली। त्याची पहिली शिफारस ती म्हणजे जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान द्या, त्याच्यानंतर जिल्ह्यात जिल्हा विकास आयुक्त हे पद करा, स्थापन करा। लक्ष द्या, जिल्हा जर आपण बघितला तर जिल्ह्यात जिल्हा विकास आयुक्त, जिल्ह्यात जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करा। लक्ष द्या, जिल्ह्यात कोणतं पद निर्माण करा? जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण करा। राज्यात सुद्धा राज्य विकास आयुक्त हे पद निर्मिती करा। तिसरी शिफारस याच्यामध्ये अशी आहे की राज्यात राज्य विकास आयुक्त हे पद निर्मिती करा। बघा, GVK राव समिती, या GVK राव समितीमध्ये सगळ्यात पहिले जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान द्या, दुसरं जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्मिती करा, राज्यात राज्य विकास आयुक्त हे पद निर्मिती करा, आणि त्याच्यानंतर तिसरी शिफारस याच्यामध्ये अशी आहे, आपल्याकडं जे BDOचं जे पद आहे, लक्ष द्या, हे जे BDOचं जे पद आहे तर BDOला सहाय्यक आयुक्त असं म्हणा। लक्ष द्या, ही जी GVK राव समिती आहे ही GVK राव समिती असं सांगते चौथ्या शिफारशीमध्ये जो BDO आहे या BDOला सहाय्यक विकास आयुक्त असं म्हणा। BDOला काय म्हणा तर सहाय्यक विकास आयुक्त असं म्हणा। BDOला काय म्हणा? सहाय्यक विकास आयुक्त असं म्हणा, अशी ही समिती आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, BDOला। आणि त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाच्या सर्व योजना, वाक्य लक्षात ठेवा, दारिद्र्य निर्मूलनाच्या सर्व योजना एका छताखाली आणा। शेवटची शिफारस अशी आहे की दारिद्र्य निर्मूलन याच्या सर्व योजना दारिद्र्य निर्मूलनाच्या सर्व योजना एका छताखाली आणा। कोणती समिती आहे हो? त्या समितीचं नाव आहे GVK राव समिती। कधीची समिती आहे ही? GVK राव समिती आहे 1985 ची। GVK राव समिती कुणी स्थापन केली? नियोजन आयोगाने। GVK राव समितीच्या ज्या शिफारशी आहेत या प्रमुख 5 शिफारशी आहेत। इथं पहिलं एकतर जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान द्या, दुसरं आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा विकास आयुक्त या पदाची निर्मिती करा, राज्यामध्ये राज्य विकास आयुक्त या पदाची निर्मिती करा, आणि BDOला सहाय्यक आयुक्तांचा दर्जा द्या। जे BDO हे जे पद आहे त्याला आता काय म्हणा की सहाय्यक आयुक्त असं म्हणा। आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या सर्व योजना, पुन्हा एकदा लक्ष द्या, दारिद्र्य निर्मूलनाच्या सगळ्या योजना या एका छताखाली आणा, अशा सगळ्या शिफारशी इथं आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणून मग GVK राव समिती जी आहे ही समिती मित्रांनो 85 ची समिती आहे, त्याच्यामध्ये पदच 3 आहेत। जिल्ह्यात जिल्हा विकास आयुक्त, राज्यात राज्य विकास आयुक्त, जिल्हा परिषदेला मध्यवर्ती स्थान द्या, त्याच्यानंतर BDOला सहाय्यक आयुक्त असं म्हणा, BDOला काय म्हणा? सहाय्यक आयुक्त असं म्हणा, आणि त्याच्यानंतर दारिद्र्य निर्मूलनाच्या सगळ्या योजना एका छताखाली आणा। ह्या सगळ्या मित्रांनो ही सगळी GVK राव समिती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। ठीक आहे, मग ह्या समितीमधलं ट्रिक, जसं मी तुम्हाला पहिली समिती आपण बघितली तिचं नाव बलवंतराय मेहता समिती, 3 आणि 2 अशी ट्रिक सांगितली। दुसरं कृष्णमाचारी, तिथं तुम्हाला मी विकास ही ट्रिक सांगितली। अशोक मेहता हे सगळं याच्या अपोजिट आहे, इकडे न्यायपंचायत तिकडे हे आहे, तिकडे 5 वर्ष, इकडे 4 वर्ष, तिकडे 3, तिकडे 2 असं सांगितलं, आणि काही गोष्टी स्वतंत्र दिल्या आहेत। चौथी समिती आहे GVK राव समिती। राव काय म्हणले? राव डायरेक्ट त्यांनी पदच नेले, जिल्ह्यात जिल्हा विकास आयुक्त, राज्यात राज्य विकास आयुक्त, BDOला सहाय्यक आयुक्त म्हणले, म्हणजे 3 तर ह्याच्यासाठीच आहेत। आणि जिल्हा परिषदेला यांनी जास्त भर दिलाय, जिल्हा परिषदेला
कुठलं स्थान द्या तर मध्यवर्ती स्थान द्या असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि दारिद्र्य निर्मूलनाच्या सगळ्या योजना या एका छताखाली आणा, हे सगळं लक्षात ठेवा। ही चौथी समिती आपण बघितली आणि ती समिती आहे GVK राव समिती, हे लक्षात ठेवा। आता याच्यानंतर या समिती बघितल्याच्या नंतर तुम्ही एकदा रीड करून घ्या। ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढंच आहे, ZP 3 पद आणि सर्व दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना एका छताखाली, एवढीच ही आपल्याला समिती पाहायला मिळते। ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवा, ठीक आहे। आता GVK राव समितीनंतर पंचायत राजमधली त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची समिती, म्हणजे असं आपण त्याला म्हणू शकतो की ही जी येणारी समिती आहे त्या समितीच्या शिफारसीने खऱ्या अर्थानं पंचायत राजला एक रूप निर्माण झालं आणि ती समिती आहे ती म्हणजे LM सिंघवी समिती। लक्षात ठेवा, ती जी समिती आहे तर ती समिती आहे मित्रांनो, त्या समितीचं नाव आहे LM सिंघवी समिती। खूप महत्त्वाची समिती आहे बरं का ही, बघा। आता बघा, ही जी LM सिंघवी समिती आहे ही समिती 1986 ची आहे। LM सिंघवी समिती कधीची आहे? 1986। ही जी समिती आहे ना मित्रांनो, ही समिती आहे 1986 ची समिती। LM सिंघवी समिती कशासाठी ओळखली जाते? पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या सांगणारी समिती ही आहे। अरे 10 समित्या, पण 10 समित्यांमध्ये सगळ्यात मजबूत शिफारस यांची आहे। पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या सांगणारी जी समिती आहे ती ही LM सिंघवी समिती आहे। या समितीची काय शिफारस आहे लक्षात ठेवा। या समितीनं असं सांगितलं की जे आपलं पंचायत राज आहे या पंचायत राजला काय द्या? घटनात्मक दर्जा द्या। आणि ह्याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या असं म्हणणारी कोणती समिती होती? तर पहिल्यांदा असं सांगणारी समिती आहे तिचं नाव आहे LM सिंघवी समिती। कोणती समिती आहे? LM सिंघवी समिती। या समितीनं सर्वप्रथम सांगितलं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या असं सांगणारी सर्वप्रथम समिती ही LM सिंघवी समिती आहे। म्हणून मग नंतर आपण 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केली आणि मग पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला। ही सुद्धा गोष्ट खूप महत्त्वाची आहे। बरं, आता दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांनी सांगितलं की नियमित आणि निपक्ष निवडणुका घ्या। दुसरी इथं शिफारस आहे की नियमित आणि निपक्ष निवडणुका घ्या। लक्ष द्या, पहिलं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या, दुसरं नियमित आणि निपक्ष निवडणुका घ्या, ही दुसरी शिफारस आहे। आणि तिसरं ग्रामसभेची स्थापना करा। तिसरी शिफारस कुठली LM सिंघवीची? तर ती म्हणजे अशी आहे की ग्रामसभेची स्थापना करा। बघा, पहिलं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या, दुसरी शिफारस नियमित आणि निपक्ष निवडणुका घ्या, तिसरं हे जे आहेत ग्रामसभा, ही ग्रामसभा स्थापन करा, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे LM सिंघवी समितीची एक शिफारस ज्या शिफारशीमुळे पूर्ण पंचायत राज ओळखलं जातं ती म्हणजे पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या, ती सांगणारी समिती ही आहे। दुसरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं ज्या निवडणुका आहेत या निवडणुका निपक्ष आणि नियमित घ्या असं इथं सांगितलंय। आणि तिसरं आहे ग्रामसभेची स्थापना सांगितलेली आहे। म्हणजे इतक्या महत्त्वाच्या शिफारशी आपल्याला LM सिंघवी समितीनं सांगितलेल्या आहेत। तर ही कसं लक्षात ठेवणार आहे? मी तुम्हाला सांगितलं पंचायत राजमधली सगळ्यात महत्त्वाची शिफारस ही घटनात्मक दर्जा द्या। नियमित, पहिलं निवडणुका नियमित होत नव्हत्या, घटनात्मक दर्जा नसल्यामुळे कोणी विचारत नव्हतं। मग घटनात्मक दर्जा दिला, अरे पंचायत राजला घटनात्मक दर्जा दिला, निधीची तरतूद होऊ लागली, अधिकार दिले गेले आणि घटनात्मक अधिकार दिले गेले, ह्याच्यामुळं आमूलाग्र बदल या देशातल्या पंचायत राजमध्ये झाले। दुसरी सुद्धा लक्षात ठेवा, अरे नियमित आणि निपक्षवाद्या निवडणुका असल्यामुळं
तिथं सामान्य माणूस सुद्धा ते प्रतिनिधित्व करत होता, त्याला माहित होतं एक शिस्त आली, एक डिसिप्लिन आली, इच्छामुळे आली. आणि ग्रामसभेत आपल्याला माहिती आहे, अरे ग्रामसभेमध्ये ज्याचं वय 18 वर्ष पूर्ण आहे तो सुद्धा व्यक्ती ग्रामसभेत सहभागी होऊ शकतो, आपलं मत मांडू शकतो की तुमचं काय चुकतंय, काय नाही, काय कारभार करताय तुम्ही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. ही जी आहे ही ग्रामसभेची आहे, लक्षात. तर ह्या समित्या ही सुद्धा एलियम सिंघवी समिती 6वी समिती अतिशय महत्वाची केंद्र सरकारच्या ह्या समित्या आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, पहिली समिती बलवंतराय मेहता समिती, दुसरी व्ही.टी. कृष्णमाचारी समिती, तिसरी समिती जर आपण म्हणालात तर अशोक मेहता समिती, चौथी राव समिती, आणि 5वी आपण बघितली ती एलियम सिंघवी समिती. आता आपल्याला एलियम सिंघवी समिती बघितल्याच्या नंतर शेवटची समिती बघायची आहे, आणि शेवटची जी समिती आहे तिचं नाव आहे पी.के. थंगन समिती. लक्षात ठेवा, ही समिती 1988 ची केंद्र सरकारची शेवटची समिती म्हणतोय आपण. कुठली समिती? केंद्र सरकारची शेवटची समिती. लक्षात ठेवा, आता ही समिती झाल्याच्या नंतर मग आता केंद्र सरकारची शेवटची समिती आपल्याला पाहायची आहे, आणि ती समिती लक्षात ठेवा, ती समिती आहे तिचं नाव आहे पी.के. थंगन समिती. आणि ही जी पी.के. थंगन समिती आहे ही 1988 ची आहे. पी.के. थंगन समिती कधीची आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवा, ही समिती आहे 1988 ची. पी.के. थंगन समिती कधीची आहे तर ही समिती आहे मित्रांनो 1988 ची. या समितीनं सुद्धा एक शिफारस ही रिपीट केलेली आहे. कोणती? तर पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या, हे यांनी सुद्धा रिपीट सांगितलंय. पण पहिल्यांदा सांगणारी ती समिती आहे, तिचं नाव आहे एलियम सिंघवी समिती. या समितीनं सुद्धा सांगितलं पंचायत राजला, वाक्य लक्षात ठेवा, इथं सुद्धा सांगितलंय इथं की जे पंचायत राज आहे या पंचायत राजला काय करा, घटनात्मक दर्जा द्या. तिथं पण तीच शिफारस आहे एलियम सिंघवी मध्ये, आणि इथं सुद्धा ही शिफारस आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी आहे दर 5 वर्षाला निवडणुका घ्या. दुसरी शिफारस लक्षात ठेवा, इथं अशी आहे की दर 5 वर्षाला निवडणुका घ्या. तिथं नियमित आणि निपक्ष हा शब्द आहे, इथं 5 वर्ष हा शब्द आहे. तिसरी शिफारस इथं लक्षात ठेवा, जिल्हा नियोजनासाठी जिल्हा परिषद हा एकमेव घटक असावा, इथं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, कशासाठी? जिल्हा नियोजनासाठी. वाक्य लक्षात ठेवा, इथं काय आहे तर जिल्हा नियोजनासाठी. वाक्य लक्षात ठेवा, जिल्हा नियोजन. या जिल्हा नियोजनासाठी काय करा, या जिल्हा नियोजनासाठी जिल्हा परिषद हा एकमेव घटक असावा. ह्या 3 शिफारशी या पी.के. थंगनच्या आहेत. बघा, 6वी समिती आहे ही केंद्र सरकारची, तिचं नाव आहे पी.के. थंगन समिती. ही पी.के. थंगन समिती कधीची? 1988 ची. मी तुम्हाला सांगितलं पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या सांगणाऱ्या समित्या 2 आहेत, पण पहिली सांगणारी एलियम सिंघवी आहे, त्याच्यानंतर सांगणारी ही पी.के. थंगन आहे. मग इथं दुसरी दर 5 वर्षाला काय करा, निवडणुका घ्या. दर 5 वर्षाला निवडणुका घ्या. आणि तिसरी इथं सांगितलेली मित्रांनो, जिल्हा नियोजन हा जिल्हा परिषदेचा नियोजनाचा एकमेव घटक असावा, अशी सांगणारी ही पी.के. थंगन समिती आहे. आणि ही पी.के. थंगन समिती कधीची आहे? 1988 ची आहे. या 6 समित्या केंद्र सरकारच्या आहेत. मित्रांनो, आता मी तुम्हाला अतिशय सोप्या करून ह्या 6 समित्या सांगतो, ह्याच्या शिफारशी सांगतो. आता ह्या थोड्याशा तुम्हाला समित्यांच्या शिफारशी जरा थोडं बोर झाला असेल, पण काही काळजी करू नका. आता ह्या 6 समित्या ह्या कशा लक्षात ठेवायच्या किंवा शिफारशी कशा लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला ट्रिक्स एक 5 मिनिटात सांगतो. लक्षात घ्या. पहिली समिती कुठली आहे? पहिली समिती लक्षात ठेवा, पहिली समिती कुठली आहे? ती समिती बलवंतराय मेहता समिती. तिथं मी तुम्हाला 2च आकडे लक्षात ठेवायला सांगितले, 3 आणि 2. पंचायत राज या देशातलं हे 3 स्तरीय असावं. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. हे पहिल्यांदा सांगितलं बलवंतरायनं. 3-2 किंवा अधिक ग्रामपंचायती मिळून न्याय पंचायत स्थापन करा. दुसरी शिफारस आहे. ग्रामपंचायतीचा विकास सचिव ग्रामसेवक असावा. तिसरी शिफारस आहे. ग्रामपंचायत धरून चाल.
पंचायत समितीचं काही सांगितलं नाही. आणि जिल्हा परिषदेमध्ये आमदार खासदारला प्रतिनिधित्व द्या हे आहे. आणि ते जिल्हा परिषदेचा प्रमुख जिल्हाधिकारी असावा अशा 5 शिफारशी बलवंतराव मेहताच्या. त्याच्यानंतर बलवंत मोठा भाऊ कृष्ण, छोटा भाऊ कृष्ण, नियोजन इथे सुद्धा 3 स्तरीय एक गावाचा विकास आराखडा असावा आणि विकास घटक हा गावाचं नियोजन असावं. हेही त्याच्यामध्ये अशोक मेहता विरुद्ध बलवंतराव मेहता भांडणं लावायची. ते 3 म्हणले, ही 2 म्हणले. ती 5 वर्ष कार्यकाळ, ही 4 वर्ष कार्यकाळ. त्यांनी न्यायपंचायती स्थापन करा म्हणून सांगितलं, ह्यांनी न्यायपंचायती वेगळ्या करा म्हणून सांगितलं. आलं लक्षात? ही तुम्हाला डिफरन्स. त्यांनी स्वतंत्र काय सांगितलं, यांनी सगळं स्वतंत्र राहिले. कर लावा स्वतंत्र, नोकर भरती स्वतंत्र आणि जिल्हा नियोजन समित्या स्थापन करा म्हणून सांगितलंय. आणि पहिलं राज्य अशोक मेहता समितीच्या शिफारशीनुसार पहिलं राज्य कुठलं सांगा? कर्नाटक सांगायचं. पहिलं कुठलं राज्य सांगायचं? तर कर्नाटक सांगायचं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिलं राज्य कुठलं तर त्याचं नाव आहे कर्नाटक. ही गोष्ट लक्षात ठेवा. अशोक मेहता समितीची शिफारस. राव मध्ये नुसते अधिकारीच नेमलेले आहेत. राज्यासाठी राज्य विकास आयुक्त, जिल्ह्यासाठी जिल्हा विकास आयुक्त, बीडीओला सहाय्यक आयुक्त म्हणा आणि जिल्हा परिषद हा नियोजनाचा एक हीच तिथं सांगितलेली आहे मध्यवर्ती स्थान द्या म्हणून. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर मग LM सिंघवी समिती पंचायत राजला घटनात्मक दर्जा द्या. दर 5 नियमित व निपक्षपाती निवडणुका घ्या. पीके थंगणनं तेच सांगितलं. इथं फक्त 5 वर्ष ते नियमित म्हणलेत. झाल्या 6 समित्या. आलं लक्षात? महाराष्ट्राच्या पंचायत राजमध्ये महाराष्ट्राचं पंचायत राज हे वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीच्या आधारावर आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये वसंतराव नाईक समिती या देशात पंचायत राज कधी लागू झालं किंवा आणि त्याच्यानंतर पंचायत राजची एक ABCD आहे ती आपल्याला बघायची आहे. आजच्या लेक्चर पुरतं आपण इथं थांबूया.